राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024। आता या आराखड्यानुसार इयत्ता 1ली ते 5वी साठी मराठी आणि इंग्रजी मीडियमच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे असा आदेश काढण्यात आला होता। म्हणजेच काय, जर मराठी शाळा असेल तर इंग्रजी आणि हिंदी ही अनिवार्य, इंग्रजी शाळा असेल तर मराठी आणि हिंदी ही अनिवार्य अशी तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असणार आहे असा आदेश तो होता। आणि इतर मीडियमच्या शाळा असतील, म्हणजे जर कुठली शाळा ही महाराष्ट्रात आहे आणि तिकडे तमिळ, हिंदी, गुजराती किंवा कुठल्या अजून इतर भाषा प्रामुख्याने शिकवल्या जात असतील तर 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जी शाळेत प्रामुख्याने भाषा शिकताय त्या भाषेसोबत मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा अभ्यासल्या जातील असं एक आदेश तो होता। आता यामध्ये देखील तुम्हाला उदाहरण सांगतो, तर मराठी इंग्रजी ही हिंदी शाळा असेल तर तिकडे मराठी आणि इंग्रजी अनिवार्य असेल, गुजराती शिकताय आणि गुजराती शाळा असेल तर मराठी इंग्रजी अशा 3 भाषा तिकडे कुठेतरी अनिवार्य असतील असा तो आदेश होता। आणि मराठी शाळा असेल तर इंग्रजी आपण शिकत होतो, मग हिंदी अनिवार्य असेल अशी जी भूमिका आहे ती महाराष्ट्र सरकारने एकूणच त्या आराखड्यानुसार 2024च्या आराखड्यानुसार घेतली होती। आता या सगळ्यात महत्त्वाचं काय होतं, तर महाराष्ट्रात तुमच्या इतर माध्यमांमध्ये शाळा सुरू असतील तर मराठी तुम्हाला शिकावी लागेल आणि ती अनिवार्य असेल असं एक कुठेतरी तो आदेश होता। मात्र आता या आदेशात बदल करण्यात आलाय आणि प्रामुख्याने हिंदी भाषेसाठी महाराष्ट्राने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नक्की आता काय बदल असतील यामध्ये हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। व्हिडिओच्या सुरुवातीला काय, तर 1ली ते 5वीच्या मराठी व इंग्रजी माध्यमांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवावी लागेल मराठी शाळेमध्ये, हा निर्णय अखेर आता राज्य सरकारने मागे घेतलाय। याबाबत शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी रात्री एक शुद्धीपत्रक काढलं। नक्की या पत्रकात काय म्हटलंय हे मी तुम्हाला वाचून दाखवतो। राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण 2024 नुसार मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये यापुढे इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत जे कोणते विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी हिंदी ही सर्वसाधारणपणे तृतीय भाषा असणार आहे। हिंदी भाषेला आता अनिवार्याच्या जागी सर्वसाधारण असा शब्द पत्रकामध्ये वापरण्यात आलाय। पुढे म्हटलंय, परंतु या विद्यार्थ्यांनी हिंदी या तृतीय भाषेऐवजी इतर भारतीय भाषांपैकी कोणतीही एक भाषा तृतीय भाषा म्हणून शिकण्याची इच्छा दाखवली तर त्या विद्यार्थ्यांना जी त्यांनी इच्छा दाखवली की मला हिंदी नकोय, म्हणजे मराठी इंग्रजी शिकताय पण हिंदी नकोय, मला गुजराती शिकायचंय, अशी जर तृतीय भाषा तुम्ही शिकण्याची इच्छा दाखवली तर तसं देखील तुम्हाला शिकण्यास मान्यता देण्यात येणार आहे। याला थोडं समजावून सांगतो, म्हणजे जर कुणाला हिंदी ही तृतीय भाषा नको आहे आणि दुसरी कोणती तरी हवे तसं तुम्हाला करता येणार आहे, फक्त याला एक अट आहे। आता ही अट काय आहे, तर हिंदी ऐवजी जर इतर भाषा ही तृतीय भाषा म्हणून तुम्हाला शिकायची आहे, त्यामध्ये तमिळ असू शकते, गुजराती असू शकते, कन्नड असू शकते, तर शाळेतील इयत्तानुसार ती भाषा जर शिकायची असेल तर किमान 20 तरी विद्यार्थी यासाठी आवश्यक असणार आहे। म्हणजे 20 तरी विद्यार्थी प्रत्येक इयत्तेत हवेत ज्यांना तमिळ, कन्नड, गुजराती कोणती पण भाषा शिकायची आहे हिंदी शिवाय, त्यांच्यासाठी हे जो एक नवीन पत्रक काढलंय त्याच्यासाठी हा एक जो आदेश आहे तो यामध्ये नमूद आहे। पुढे परिपत्रकात म्हटलंय, हिंदी ऐवजी इतर तृतीय भाषा म्हणजे दुसरी कोणती पण भाषा शिकण्याकरता कमीत कमी 20 विद्यार्थ्यांनी इच्छुकता दाखवली तर त्या भाषेला शिकवण्यासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येईल। अन्यथा जर शिक्षक उपलब्ध नाही झाला तर ती भाषा ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यात येईल। महाराष्ट्रात सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य भाषा असेल। या संबंधीचे सर्व नियोजन हे आयुक्त, शिक्षण आयुक्तालय आणि महाराष्ट्र शासनावर आहेत। जसं आपल्याला माहिती आहे, जेव्हा हिंदी भाषा सक्ती केली गेली होती तेव्हा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला होता। जर हिंदीची सक्ती केली तर शाळांमध्ये हिंदीची पुस्तके आम्ही पोहोचू देणार नाही आणि ती वेळ सरकारने आणू नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। याशिवाय विविध संघटनांनी देखील हिंदीच्या सक्तीला विरोध केला होता। मात्र काही वेब आर्टिकल नुसार आता जे परिपत्रक आले, नवीन सुधारित परिपत्रक आले,
त्यामधून म्हटलं जात आहे की मराठी प्रेमींना सरकारचा हा जो परिपत्रक आलाय तो गुलीगत धोका आहे आणि मागच्या दाराने हिंदी सक्ती कायम ठेवल्याचं देखील बोललं जात आहे माध्यमांमधून. म्हणजेच काय तर न्यूज 18 लोकमतच्या आर्टिकलनुसार दादा भुसे यांनी घोषणा केली होती की यंदा इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा शिकवली जाणार नाहीये, 2च भाषा असतील. मात्र ही घोषणा देखील फसवी निघाली असं त्या आर्टिकलमध्ये नमूद केलेलं आहे आणि पहिलीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकवायच्या आहेत अशी बातमी आता त्यांनी दिलेली आहे. म्हणजे 3 भाषा ह्या शिकवायच्याच आहेत. त्यामुळे सरकारवर माध्यमांमधून ताशेरे ओढले जात आहेत. सरकारनं मागील दाराने हिंदी सक्ती जी आहे ती लागू केल्याचा आरोप आता होऊ लागलाय. सरकारच्या या निर्णयावरून मराठी भाषा प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे असे बातम्यांमधून सांगण्यात येत आहे. आता राज ठाकरे यांची मनसे याबाबत काय भूमिका घेणार आहे हे देखील बघण्यासारखं असणार आहे. तुम्हाला या संपूर्ण निर्णयाबद्दल काय वाटतंय हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.